हाय ऑल, तर स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आपण आज बघणार आहे कस्टर्ड. त्यासाठी मी हे फ्रूट्स कापले होते, ॲपल, त्याच्यानंतर बनाना आणि ड्रायफ्रूट्स घेतले होते मी काही. त्यानंतर हे आहे कस्टर्ड पावडर. तर मी 3 चमचे कस्टर्ड पावडर घेतली आहे. आणि त्याचबरोबर मी यामध्ये गरम जे दूध आहे थोडं मी ॲड करून घेतलेलं. आणि त्यानंतर हे इथे तुम्ही बघू शकता की इथे मी गरम दूध घेतलेलं. आणि ते गरम दूध मी आता यामध्ये ॲड करून घेणार आहे छान प्रकारे. आणि त्यानंतर याचे लम्स वगैरे आपल्याला राहणार नाही, अशा प्रकारे आपल्याला याला मिक्स करून घ्यायचे आहे. तर आता मी छान मिक्स करते आहे, एकजीव आपल्याला करायचं आहे. सगळे लम्स वगैरे तिथले म्हणजे राहायला नको आहेत. आणि छान प्रकारे असं ॲड करून झाल्यानंतर मी दुधामध्ये थोडी साखर टाकली आहे, जितकं आपल्याला गोड हवं आहे तितकंच, जास्त नाही. त्यानंतर ते जे कस्टर्ड पावडर होतं ते आपण याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे. आणि मग त्यानंतर आपण ते एकत्र करूयात, छान एक चमच्यानी छान फिरवून घेऊयात थोडं. आता हे आपण थोड्या वेळ असंच ठेवूयात. मी गॅस वगैरे बंद केला आहे. त्याच्यानंतर दूध थंड झाल्यानंतर मी यामध्ये केक, सॉरी, यामध्ये मी बनाना, त्याच्यानंतर ॲपल हे असं टाकून घेतलं होतं. आणि त्याच बरोबर जे डाळिंब होतं त्याचे दाणे मी धुवून घेतलेले, तर ते सुद्धा मी यामध्ये ॲड करणार आहे. आणि त्यानंतर मी हे फ्रीजमध्ये ठेवणार आहे ॲटलिस्ट अर्धा एक तास वगैरे, जेणेकरून हे थोडं थंड झालं की छान लागतं. तर आता हे डाळिंबाचे दाणे जे आहेत हे मी याच्यामध्ये ॲड करते. गार्निशिंगला पण छान वाटतात आणि खूप मस्त टेस्टी लागते हे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली म्हणून. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि आता मी हे छान एकजीव करून घेणार आहे, एकत्र करणार आहे. त्याच्यानंतर फ्रीजमध्ये 1 तास ठेवणार आहे. आणि गार्निशिंगमध्ये मी हे जे ड्रायफ्रूट्स वगैरे होतं तर ते मी यावर ते टाकून घेणार आहे. आणि अशा प्रकारे जेव्हा तुम्ही फ्रीजमधून काढणार आणि खाणार, खूप छान वाटतं. कधीकधी म्हणजे आपल्याकडे कोणीतरी पाहुणे येतात, तर अशा कंडिशनमध्ये काही करायला नसतं आपल्याला स्वीट डिश वगैरे, तर हे खूप फास्टमध्ये होणार आहे आणि खूप छान लागतं टेस्टला. तर आता मी हे ड्रायफ्रूट्स वगैरे यामध्ये ॲड करून घेते आहे. त्यामध्ये काही नाही, फक्त मी काजू आणि बदाम याच्याच फक्त काप केलेले आहेत, त्या व्यतिरिक्त दुसरं काही घेतलेलं नाही आहे. तर ते मी आता टाकून घेतलेलं आहे. आता मी छान मस्त फ्रीजमध्ये ठेवते आणि मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली. थँक्यू सो मच ऑल.